नमस्कार, मैं सपना ठाकुर और आप देख रहे हैं आपका अपना चैनल +24 हेडलाइन। युवा एल्गार अघाड़ी के बड़े एल्गर पालघर जिले की विभिन्न समस्याओं के समाधान के लिए लोकसभा चुनाव में योग्य उम्मीदवार की तलाश कर रहे हैं। पालघर जिले के गठन के बाद भी सरकारी प्रशासन द्वारा आदिवासी और ओबीसी समुदाय की उपेक्षा को लेकर युवा एल्गर अघाड़ी काफी आक्रामक हो गई है। वहां ऐसा कोई अस्पताल नहीं है और आदिवासी और ओबीसी समुदाय आज भी सुविधाओं से वंचित है। आज तक की शिक्षा और स्वास्थ्य देखभाल सुविधाएं भी उपलब्ध नहीं है। युवा एल्गर अघाड़ी के फैसले पर उम्मीदवारों का ध्यान सही योग्य उम्मीदवार को ही करेंगे मदद। पालघर जिले के गठन के बाद भी आदिवासियों और अन्य समुदायों की विभिन्न समस्याओं का समाधान नहीं होने के कारण यह जिला समस्याओं का जिला बन गया है। पालघर के युवा एल्गर अघाड़ी को अपनी भूमिका समझाने के लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित करनी पड़ी। युवा एल्गर अघाड़ी महाराष्ट्र वर्तमान में सामाजिक आंदोलन से राजनीतिक आंदोलन कर सकता है, लेकिन आम लोगों की समस्याओं से अवगत हैं। मौजूदा युवा एल्गर अघाड़ी हालांकि पालघर लोकसभा क्षेत्र में पालघर जिले के निर्माण के बाद भी आदिवासियों और अन्य समुदायों की विभिन्न समस्याओं का समाधान नहीं होने के कारण यह जिला एक समस्याग्रस्त जिला बन गया है। इसलिए युवा एल्गर अघाड़ी पालघर को अपनी स्थिति स्पष्ट करने के लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित करनी पड़ी। युवा एल्गर अघाड़ी महाराष्ट्र वर्तमान में एक सामाजिक आंदोलन से राजनीतिक आंदोलन में प्रवेश कर रही है। हालांकि युवा एल्गर अघाड़ी जो आम लोगों के मुद्दों से अवगत है, बड़ी संख्या में मतदान करने का प्रयास करेगी। पालघर लोकसभा के लिए एक उपयुक्त और योग्य उम्मीदवार का चयन करके आइए देखें संस्थापक अध्यक्ष एडवोकेट विराज गड़क, अशोक शिगड़ा, प्रकाश पाटकर की प्रतिक्रिया। पालघर से प्रमोद तिवारी की रिपोर्ट। पालघरच्या विविध प्रश्नासाठी आदिवासी लीडर आता जागे होतात, त्याचा आम्हाला खरोखरच आनंद आहे। नेमक्या काय काय समस्या तर कशाबद्दल पुढे जाणार मी आपणास प्रेस नोट आता दिली होती, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, पेसा पदभरती, आदिवासींचे स्थलांतरण, कुपोषण, आदिवासी भवन, त्याच्यानंतर रोजगार, ह्या प्रश्नांवरती विनाशकारी जे प्रकल्प आहेत वाढवण बंदरसारखे ह्या विषयावरती मी वाचना केली होती। ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या लोकांपर्यंत मिळायला पाहिजे। स्वतंत्र मिळून सेवा 1 ऑगस्ट 2014 जिल्हा होऊन सुद्धा आज आमची अशी परिस्थिती आहे आणि खेड्यापाड्याची गंभीर परिस्थिती आहे। रस्ते नाहीत, शिक्षक नाही, पाणी प्यायला गढूळ पाणी प्यावं लागते, पाणी टंचाई झालेली आहे। अशा पद्धतीने शेतकरी किंवा शेतमालाला योग्य तो भाव नाही, अशा पद्धतीने इथला भूमिपुत्र होरळून जात आहे आणि म्हणून त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी सरकार आणि प्रशासनावरती आवाज उठवण्यापर्यंत आणि ह्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे। सरकारपर्यंत आवाज दिला पाहिजे। गावचा सरपंच, आमदार, जिल्हा परिषद, पंचायती सर्व आदिवासी आरक्षण असताना सुद्धा आदिवासीला अशा पद्धतीने सामोरं जावं लागलं, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार जनतेबरोबर लोकप्रतिनिधी आहेत। त्याचं कारण असं आहे की आदिवासी समाजात असा आहे की तो कधीच गुलाम झाला नव्हता हजारो वर्षापासून, पण आज आदिवासी समाज हा कुठल्या राजकीय इतर राजकीय पक्षांचा गुलाम झालेला आहे। याला कारणीभूत मतदार पण आहे आणि लोकप्रतिनिधी पण आहेत। आणि हे लोकप्रतिनिधी एक विशिष्ट कंपनी, जशी कंपनी मालक असतो कंपनीचा वेगळा आणि मॅनेजरला तो कंपनीचा मालक ऑर्डर देतो, तसे आमचे लोकप्रतिनिधी हे मॅनेजर आहेत, परंतु त्यांचा मालक हा वेगळा आहे। म्हणून आम्हाला मालक तयार करायचा आहे। जेव्हा मालक, आदिवासी खरा मालक तयार होईल तेव्हा साहजिकच सर्व जिल्ह्याची परिस्थिती बदलेल। अशोकजी, आपली संस्था आता पॉलिटिकल पार्टीमध्ये कन्वर्ट होते, तर असं कुठला काम संस्था जेव्हा तेव्हा नव्हता आपल्याला पॉलिटिकल पार्टी कन्वर्ट करायची काय गरज वाटते? पाठकजी, याची गरज याच्यासाठी झाली की एवढ्या वर्षापासून म्हणजे भारत स्वतंत्र होऊन आज 66-67 वर्ष झाले,
नाही 76 वर्ष झाली, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये तसा बदल झाला नाही. ठाणे जिल्हा होता तेव्हा पण बदल झाला नाही. मग हे जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षामार्फत बदल आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे पण होणार नाही अशी जेव्हा भीती आम्हाला वाटली, तेव्हा आम्ही युवा एल्गार आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व संघटनेतील लोक एकत्र येऊन आम्ही काहीतरी बदल करण्यासाठी आम्ही ही पॉलिटिकल पार्टी निवडलेली आहे. लोकसभा इलेक्शनमध्ये आपली काय भूमिका आहे सर? लोकसभा इलेक्शनमध्ये आम्ही कॅन्डिडेट उभं करणार होतो, परंतु वेळ कमी असल्यामुळे आम्ही ते केला नाही. परंतु जो पालघर जिल्ह्याला न्याय देईल अशा उमेदवाराला आम्ही मदत करणार आहोत. ते आम्ही 15 तारखेला आमची कोर कमिटीची मीटिंग आहे, त्याच्यानंतर ठरलं जाईल. धन्यवाद.